ऐ ऐ काय काय पाहतो ते घर कसं बांधलं पाहतो मस्त घर बांधलं का म्हणजे त्याने घर कोण होता कारागीर अरे सारो भीती म्हणा कोणाडे किती तुला गरज काय पडली नाही नाही आम्हाला असं बांधवायचं आहे ना हा मग मला पाहून घ्यावं कसं काय घर बांधलं पण मग तिकडे इंजिनियरकडे जायचं मी काय म्हणतो मी पाहून घेतो ना काय पाहू नको मस्त तिकडे आहे बघा तिकडे प्लॅन काढून आणा नाही नाही पण मला असंच बंगला बांधायचं शम तुम्हाला किती खर्च झालेला साधारणतः तुला काय घे नाही तिकडे बांध नाही तर आवळून ठेव आम्हाला काय घे नाही हं? तू पाहतोय काय हेच ना काम पाहते बांधकाम मस्त केले ऐ एकदा पाहिलं ना नाही पाहिले मस्त आहे बघा हं? किती बाय किती धरले ते नाही मला माहिती हे कुठून आलं होतं मटेरियल कुठून आणतो विटा बिटा पाकिस्तानहून आणल्या होत्या का बरं लांबून तो एकदा पाहिलं ना पाहिले म्हणा पण मग? मग गरले मानत भरले हो हं? गरले मनत भरले काय घर मनत भरलेले हो मला पाणी प्यायचं होतं पाणी भेटेल का नाही इथं नाही पाणी हं? हं. इथं पाणी द्यायलाच कोण नाही नाही का नाही नाही अरे बाबा जाय ना काय पाहून राहिलं जायचंच आहे झालं चालू आहे मग ते पाहतो कसं काय काय कांदे पाहतो का मध्ये कांदे काय घे हा चांगले मग तू डोकू तिंदाच पाहतो म्हणजे नेमकं काय येऊ का मग काला येतो मारायला जाय ना अरे काय दिसत तुझं काहीतरी दुसरंच प्लॅन वाटतंय तू इकडं पाय तिकडं पाय इकडं पाय तिकडं पाय आहे काय नेमकं पुढे आबा हां काय करू राहिले तुम्ही यावरीत होतो ना काय पसरा आवरता सगळी दूर दूर झाली ती तू कुठं गेलती मी गेले होते याच्याकडं चंपीकडं काय करायला गेले होते बाबा अरे आबा बाबा अशीच. काय नाही तिकडे तिकडे इंडत राहते हे कामं पडले ते आवरायचं ते आवरायचं ते वर सामान ठेवलं ते खाली घ्यायचं त्याच्यात काय चांगलं आहे काय खराब आहे ते फेकून द्यायचं आबा मी आता 4-5 दिवस नाही आवरणार म्हणजे काय गावात लग्न आहे ते चंपीच्या मैत्रिणीचं लग्न आहे मग चंपीच्या मैत्रिणीचं म्हणजे ते अंतर किती कायचं अंतर ती मै पण मैत्रीण आहे आणि मग चंपीचं नाव काय आलं मध्ये चंपी तिच्या मैत्रिणीचं लग्न तिचा नवरा ते वऱ्हाड आणि तू लग्नाला 4-5 दिवस जाणार मग तेवढं सांगितलं तरच तुम्ही लग्नाला पाठवणार आहे मला एकटील थोडी पाठवणार आहे हा हा तुम्हाला सांगायला लागतं ना हे लग्नात आहे ते लग्नात आहे बरोबर आहे बरोबर आहे. लग्नात काय नाचायला जायचंय आबा लग्न हे नाचायसाठीच असतं काय लग्न हा अरे बाबा नवऱ्याला नवरी जिखवायची असते नाचायचं नसतंय गंज एन्जॉय करता तुमच्या जमान्यात नव्हतं तसं नाचायचं अरे काय नाचायचं आबा तुम्ही लय बांधून ठेवणं लावलं बरं का मला सगळे अशी कुशी दाबून ठेवते मी तुझं काय मत तुला बोलायचंच नाही आबा बोला तुम्ही मी मग? आम्ही म्हणते का मग? की तुम्ही बोलू नका म्हणून पण मग सगळेजण नाचतात कुसतात काय हाऊस माऊस असते अरे पण दुसऱ्याच्या लग्नात कसली हौसन मौस आली दुसऱ्याच्या लग्नाला जायचं म्हणजे त्यांना शुभ आशीर्वाद देऊन त्यांच्यावर तांदूळ टाकायला जायचं का नाचायला जायचं मग आता गंज एन्जॉय करतात हळदीत लोक नाचतात हा हेच दिवस राहता एन्जॉय करायचे म्हणजे आपल्या बी लग्नात कोणीतरी नाचलं पाहिजे असं मग हां हा आणि येशील का बा आबा मी ना आज रात्रीला जाणार आहे हळदीला बरं हा हं. तुम्ही येणार आहे का नाही हा तुम्ही घरीच थांबा घर मी सांभाळा. मी घरी थांबणार कमळा कोण आहे रे अरे ताते या तुमच्याकडे झालं होतं काला ते म्हणलं तुम्ही कारागिराचं मग बोलत होते ना काहीतरी अरे ते कारागीरचं आम्ही पाहू पण एवढ्या 7-8 दिवसात तुझे बरेच चक्कर चालले अरे हा चक्कर म्हणजे कसं आहे बाबा म्हटलं ते तुमचं घराचं काम रखडून राहिलं हां मला असं ऐकायला भेटलं काही कारागिराची काय आवश्यकता वाटत ते आम्ही पाहू हा का हा मग काय पण चक्कर वाढले बाकी एवढ्यात काय तुम्ही रामभाऊ बोलले होते ना त्याला काळ झाला हा का मग हा मग ते रामभाऊ मला सांगितलं म्हणे असं तात्याची आड म्हणजे आताही सांगितलं काय हा 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 मी त्याला गेल्या वर्षी बोललो होतो
अरे बापरे, गेल्या वर्षी बोलले ते का असं? काय चाललं मग कमला? काही नाही, मी जाणार आहे आज हळदीला. हा का? अरे बारी दिसून राहील बरं का आज. अजून लग्नाला टाइम आहे, पण तिची तयारी झाली लग्नाला जायची. हा मग जायचं, मी सोडून देतो. कुठे शेंदाला जायचंय का? मी आज रात्रीला हात झाल्यानंतर जाणार आहे उद्या. अच्छा अच्छा. नाही मग जायचं असेल कुठं तर मला फोन बिन करून दे. असं आपल्याकडे गाडीचे पैसे पडते ना. नाही नाही मग? काय नाही, गाड्यांना कुठं तोटा पडला आता, गाड्या आहेत ना. हा, ते काय ना तुमच्याकडे रिक्षा आहे, तुम्ही रिक्षा हा आम्ही रिक्षात सोडू शकतो. नाही तर मग गाड्यांना काय तोटा नाही. लग्नाला जायचं म्हणलं अनेक गाड्या राहत्या. आवाज जाईन ना मी त्याच्या गाडीवर. का बरं? मोटरसायकल म्हणजे झटपट टेन्शन नाही, पेट्रोल कमी लागत ना. नाही नाही आम्ही मी करील पोस्ट तिला. हा का? हा बरं, रात्री समजा उशीर विषय झाला बा हळदीला. हा मी फोन करेल हा. हा मग फोन कर. हा. आणि समजा तात्या असले मग नका करू, मग तुम्ही सोबत असले मग काय टेन्शन नाही बा. नाही तात्या नाही येणार आहे नाही लग्नाला. का? नाही. लग्नाला नाही, पण तुला घ्यायला येईल ना लग्न बिग्न आवरल्यावर. तात्या कुठं रात्रीची गाडी चालली होती, तुम्हाला एक तर दिसायला असं कमी झालं. दिसायला कमी झालं, पण एकटी पोरगी कुठं सोडायची नाही मी आता? आहे ना, तुम्ही काय काळजी करू नका. पण तुमचं काय सबन? त्या लग्नाला मला बी आमंत्रण आहे हळद. तुम्हाला आमंत्रण आहे ना, हा, मग तुम्ही डाळा बरं पहिलं जा. बरं म्हणलं बा तुम्ही काय रे कॅम्प्ट बनवून. नाही 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 नाही, असं थोडंच राहतं का? हा? कोणालाही कोणाबरोबर पाठवायचं असं चालत नाही. हा नाही ते आहे म्हणा. प्रसंगी गोष्ट आलं काही. हा प्रसंगीच म्हणतो. हा मग दिवसात तसं तुम्ही सोडून या. तसं काय प्रसंग नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. बरं. मी पाहिजे तर उजेडबळी लग्न गोरज मुहूर्तावर ते लवकरच लागणार आहे. अच्छा. आबा तुम्हाला कदाचित उशीर होईल. कशाला उशीर होईल? मग? नाही नाही, मला फोन कर, मी येतो घ्यायला. आता येताशी तशी लग्नाला तर येऊन जाईल त्याच्या गाडीवर, त्यात काय एवढं. काय गरज आहे दुसऱ्याच्या गाडीवर बसायची? बरं जाऊ दे, तात्या नाही म्हणते ना, पाहू मग. आणि सम्या तू ये ना, तुझं डळ बरं येऊन काहीच काम नाही. बरं बरं. हा? बरं तसं काही प्रॉब्लेम आला तर मी फोन हा. करेल हा. नाही म्हणलं कसं मी साहजिक चाललो होतो ना, म्हणून म्हणलं थोडीशी. काहीच गरज नाही. हा का? हा बरं बरं. माय मी हा येतो मग मी. हा आबा हं? मी काय करू आता, मी घरचं आवरते. मला जायचंय का कुठं? आता मळ्यातून जाऊन येतो मी. हा या मळ्यातून जाऊन. हो मळ्यातून आलो का हा. मग तो आवरून बिवरून सगळं मला स्वयंपाक बिपाक करून आण, मग तू जाय. हो हा हो येऊ का मळ्यातून? हो आबा या. हां आज आहे ना यांचं बघतोच, यांच्या लई चक्रा वाढल्या. मळ्यात जायचं निमित्त करतो आणि अर्ध्या रस्त्यावरूनच वापस जातो. हा एक शिरप्या सम्या, काहीच काम नाही आपल्याकडे याचं. कोणी म्हणतं तुला कारागीर पाहून देतो, आणि कोणी म्हणतं घर लय भारी बांधलंय. आणि ते त्यांचं निमित्त आहे काहीतरी, पण आता ते त्यांचं निमित्त आज बाकी मी शोधच करणार, बाकी आज सोडणार नाही. आणि आज काय कोणी दिसत नाही गाडीकडे. काय करते रे? अरे आले का तुम्ही? बसा नीतच. तिकडे कुठं बसती? इकडे साईडला. अरे तो म्हातारा काय रे कुचकावणी करते माणसाला आलं. बाबाचं तुझं स्वभाव तुम्हाला माहितीच आहे कसं आहे तर. हं? मग एवढं काय, किती बोलले असे? त्याला मी त्या दिवशी आलो तुला पाहिलं, तू घरामध्ये नव्हती, इकडे तिकडे पाहत होते तू. मला म्हणतो काय काम आहे ना असं तसं. मग पाहिल्यापेक्षा विचारायचंच ना डायरेक्टली काय कुठे गेली म्हणून. तो मला बोलणं त्याने उसकाच्या मागं लागला. सीधं सीधं विचारायचं ना त्याला कुठे काय गेली. काय शिदे द्यायला कणी तू अशी ना डोकं खाते का माप नाही. आता मी काय डोकं खाल्लं? बरं तू काय सारखी घर करते ती घर सोडणं झाला अशी घराच्या बाहेर लिगत जाई ना. पण आता काही कामच नाही तर कशी निघणार आहे? हं? काम तर काही कारण तर अरे नाही. हा पण मग एका दिवशी जर मला त्यांना पकडवलं येत तर मग किती पंचनामा करेन तो. काय पकडणार आहे? मग तो म्हणा तो काय काम आहे महापुरी संघ असं तसं. मग मी काय उत्तर द्यायचं? पोरी संग जसं तुम्हाला बोलतो तसं पोरीला बोलतो. हं? जसं तुम्हाला बोलतो तसं पोरीला बोलतो. आपलं काय माहिती नाही त्याला बा आपलं काय येणं जाणं मग येणं जाणंच काय. आता तुम्ही येता मी बोलते, आपण सांगायचं ना. चालते का? चालते मग कुठं जाऊ पिक्चर पाहू ना. पिक्चर? हं? जाऊ ना, जाऊ. नाश्ता बिष्टा करू काही जेवण बिवण करू तिकडे सिन्नरला तर पिक्चर पाहू ना. तुला कसं पिक्चर आवडत? पिक्चर कोणचा बी पाहते मी. अरे कोणता पर काही हिंदी का मराठी अहो काय? आता राजा शिवाजी चित्रपट लागलाय. हं? आपण जायचं का पाहायला? पाहिलं होतं महाबोलर पर्यंत
मग मोबाईल पाहतो चालते direct टाकेला टाकीला जायचं वरचं तिकीट काढा बाला कधी पण लय गरम आहे बोललोय गरमी ए वर इशी वर एसी इशी डायरेक्ट हा मग एसी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही इशीत आणि खायला काही नाही तो खायला काय टाइमपास म्हणून लागेल आपलं काय ते काय पण घेऊ टाइमपास म्हणून काहीतरी लागेल आपल्याला हा काय करू राहिले कोण हा काय करू राहिला ते आले होते बाबाला भेटायला हा बाबाला भेटायला काय भेटत मला जायचं ना मग मळ्यात कशाला बाबाला भेटत बाबा म्हणत ना हा येऊन राहिलाय ना हा नाही नाही काय देतं लवकर आता बरं तो काय काम आहे हा तो काय काम हा माझं रात्रीच काम राहतं आम्ही लग्नाला जाणार दोघं म्हणून ना कोण आम्ही पिक्चरला चाललोय ते लग्न गेलं लग्न वर्ग असलं तर आम्ही पिक्चर पाहत चाललो हा आज थोडीचे नाही पिक्चरला नवीन पिक्चर लागले तुम्ही तू पिक्चर मला म्हणायचं ना तू आज कोणाबरोबर काल जाते कोणाबरोबर मी तुला कधी मना केलं का मी बोलणारच होते आपण आज हळदीला गेल्या हा ना मग जा दे, याला म्हण तू नको येऊ म्हणा वेळ नाही म्हणा मला लग्नाला जायचंय ना तुला लग्न सांगू का रात्रीला हळदीला नाही लग्न नाही मी ते तिकडे काढून ठेवले तिकडे त्याला म्हणतो बायकोला घेऊन जाय म्हणा हा तुमच्या बायकोला घेऊन जा ना मग. हा ए तू जाय रे नको डोकं खाऊ हा मी कुठे जाऊ आता मी तिथे गेलं डोकं नको खाऊ तू नको खाऊ नको म्हणजे आज कसं काय शिरपत तू ना तू रे आम्हाला काय महत्वाचं बोलायचं काही नाही आमचं दोघांचं महत्वाचं आहे हा तू काय आणि मग आम्ही काय तू हा तुला बाबाशी भेटायचंय ना त्या तातीशी भेटायचंय ना नाही नाही मला त्याचीच भेट मला हिचीच भेटायची मला याच्याशीच काम होतं तू लिखतो का बाहेर या बाय शिरपतराव तू डोकं नको खाऊ तू बरं. शेतीत बाहेर निघ. काय शिस्तीत बाहेर निघ. नाही तर तू ना उगेच ए, मुसा को याला अरे कोणाला घरात नु घालून घे जाऊ तुला सांगितलं मागं सांगितलं होतं ना आता कोणाला कशाला मग याला काय बोलवलं ए, घरात? लिख बाहेर लिख तू लिखतो का नाही बाहेर द्यायला काय या बाय दम नको दे बरं का मी आहे ना मग माझं लय डोकं सटके हा. हा तुझ्यापेक्षा मारलं सट घेत हा मी जिंदगी घाली जिंदगी तिच्या बाहेर मग मी काय केलं हा. मी लग्न नाही केलं तिच्या माहिती हा का लग्न नाही केलं हा हा तरी बायको घेऊन राहतो बायको घेऊन राहतो पण बायकोला एक ट्रिपवर काढलं का तू पाय पाहिलं का तिला माहिती ना तिला माहिती ना सगळं काय माहिती तिला तर पोर होत नाही ना हा नाही याच्यात दोष आहे. पोर मी तिच्या काय पाहतच नाही तिला पोर कोण कोण होईल खोटं बोल राहिला मग ती नुसतंच काम करते थोडी इकडे सरक त्याला नको छोटू हा नाही 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 इकडं आहे. काळी पडत इकडे बाय इकडे व्हाय तू इकडे व्हाय थोडीशी अरे त्याचं काय मागा लागेल बरं जाऊ दे मला शिरपत्र आमचं जोडा कसं काय दिसतं हा, हा. आमचं जोडा कसं काय दिसतं नाही खास हाईट बीट एकदम नाही एवढं एकदम नाही मापात आहे ना नाही जोडा आमचं लय सुंदर दिसतं नाही नाही आमचा जोडा काय आम्ही नाही, तू शोभत नाही ते कपडे आणि कुपडे नाही हे कसं हे साडी बिडी एकदम टाकाटाक वाटत आम्ही दोघं काळे आम्हाला पोरं सुद्धा काळे तू मी काळाचे मी कुठे एवढं गोरा आहे नाही नाही तू आहे त्याचा हा, थोडासा एवढा थोडस हलका हलका फरक पडतो बाकी बरं मी काय काय तू आमचं कसं असतो तुला काय करायचं त्याच्यातलं आमचं कसं असो म्हणजे अरे बाबा आमचं ठरेले कोणचं आमचं दोघं ठरेले आणि आमचं काय होईल मग तिला नवरा आमचं जमेल आहे तुमचे ठरले पण आमचं जमेल तिला आहे नवरा कोणी सोडायला तिला विचार बरं. कोणी तिला विचार पठाणा या पट्ट्याने सोडायला काय ग? हा काबळा तुला मीच बोललो होतो. मी त्याचं लागलो नव्हतो खून करायला तुझ्या नवऱ्याचं कोण हा म्हणलो कुठे केलं तिनं? नाही सोडून आली फक्त. नाही गेला म्हणलो तुला जर नाही सोडलं मी त्याला खून करीन हे पाहिला का म्हणजे तू या अहो असं तुम्ही असं माणसं- काय बोलता या असं नाही माणसं- नाही मग बरोबर आहे ना तू तुझं सोच का मग एक काम कराय, यानं खून केला का हा जाईल जेल मध्ये त्याला म्हण करच म्हणा नाही नाही कुणगिन नाही करायचं बरं का हा? खून करायची काय गरज पडली मग मानवर आहे तो जर गोड बोलून काम होत असलं मग काय रिकाम पंचायती करायची पण नवऱ्यापेक्षा मी जास्त जीव लावतो का नाही तुला नवऱ्यापेक्षा मी जीव लावतो का नाही असं आहे जास्त का? असं आहे का लावतो का नाही जीव बरी ही साडी कोणी गेली तुला कोणी गेली कोणतीही साडी मानवऱ्याने गेली हा तुझ्या नवऱ्याने गेली हा. ती फाटली ये कानातलं कोणी केलं का कानातलं कोणी केलं तुला ते तिच्या नावावरच केलं मानवऱ्यानंच करेल म्हणजे माझं काहीच नाही का तुझं काहीच नाही वर्षभर येतं फक्त भेटा तुमचा आता आपण बोलतो तर खरी हा, तसं मग बोलतोस काय ते केलं तो काय ऐ, तू लेकरे आम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं सांग बरं का कमलं तू याला हा निक करून राहिला तू लिख बाहेर मी नाही निघत आज तरी जाणार नाही तरी घेऊन ऐ, जाईल. तू इकडून उभे राह कमळे हात 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 कमळे लावून कोण उभे राहिला. राह हात लावून कमळे राहिला. कोण उभे राह त्याच्यापर्यंत छोटू कमळे कोण उभे राह तू इकडून ये, तू जा तू माझ्या मागं वळ. तू माझ्या मागं वळ. आता बोला आता काय बोल तू एक म्हणजे एका गोळ्या म्हणजे या बाय शिरपत्रा खून पडतील बरं किडा खून पडतील खून खून पडू द्या मी कोणाला नाही भेट मी असं जेल बघायचं आणि तसं जेल बघायचं तू खून करून जेलमध्ये जाईल कस काय हा. या बाय पाय कमळे पाय तू असं माणूस सोबत तू हे करते तू हा. त्याच्या खून काबर करसाल तुम्ही मग मग तो आपल्याला आडेतो ना आडे तो म्हणजे अरे अरे आम्ही प्रेम करतो येड्या ऐ शिरपत्र पाय बरं तू
त्याला कशाबद्दल मारताय तुम्ही तुला का तो का नाही बाहेर बरं जाऊ दे बरं थांब आपण तिला विचार तिचा कोणाची जीव आहे माझी वय नाही तिला माहिती आहे, माझं जीव आहे. आणि तिला म्हणा फक्त जो म्हण तू म्हण फक्त म्हण तू मला मात जो म्हण फक्त नाही एका इटामध्ये तुला जीव घातला तर काय म्हण फक्त म्हण. असं काय प्रेम होतं काय म्हणून दाखव असं काय दाखव प्रेम म्हणून होतं? याला प्रेम म्हणते काय वय इकडे सरक प्रेम म्हणते का सरक इकडे सरक लय रुबाब करताय तुम्ही तुम्ही काय नवरा आहे का मा नवरा आहे नावरा का बाई मग अबाय नाही तुम्ही मला- बस म्हणलं तर बस उठ म्हणलं तर उठ एक डोकं दिसत आपल्याला नाद लागलो मार मला मार मार मला मला मार मला मार तुला काल मार तू नाही तू मला मार मी दोघांच्या खून करीन तू. हा दोघायचं खून केलं. हा आपल्या नाद जर लागले तर हा मला येड्याबिड्या काय मला तू? राग येत नाही राग जर आला ना तर आपल्या एवढा राग नाही, कोणता म्हणजे नाही. ऐकून घेऊ राहिले तू काय बोल ऐकून घेऊन लागला मी तुम्ही कसं काय खून करताल त्याचा हं? तू इकडे बाय अबाय साहेब मार खायची बघा मार खाशील. ती. मार खायची या बाई शिरपतराव ती तू माझ्यावली लावून माझ्यावली शिकतो ती माझ्यावली काय? हा तुझ्या माझ्यावली ती मी उगाच आता ती आहे म्हणून हा. मी शांत आहे हम्म. नाही तर मी लई बेकार माणूस आहे चाल चाल आपल्या घरी कुठं चाल चाल? बॅग बरोबर चाल नाही नाही चाल. माझ्या बरोबर यायचे चाल ग चाल नाही, नाही, नाही. चाल चाल नाही, चाल नाही. चाल ए, 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 ए. अरे हराम खरो शिरपतराव जोडीदार आहे, जोडीदार याला पण हा आहे ना हा तिला छेडीत होता छेडीत म्हणून मी वाचवायला आलो मी तिला काहीच नाही केलं बरं तुम्ही म्हणले ना येईल ध्यान ठेवी मग याचं काय काम आहे तो म्हणे, मी डायरेक्ट फोन अशी हिट उचलली होती हिट मारायला नाही बरोबर आहे आबा हे पण बोलली पाहिजे माझ्या नवऱ्याचं खून करेल म्हणजे पाहिलं का काय ते खून करेल म्हणजे माझ्या नवऱ्याचा कोण हा हा बोल ना, हा. शिरपतराव. काय तुझ्या बापाचं खाल्लं का नाही 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 हा, याच्यामुळे करणार आहे नाही, माझं काही सामान नाही याच्या करता मी मळ्यात जायचं निमित्त केलं हा का आज तुमचा काटाच करणार आहे मी हं? हा त्याला लय मोठा काटा लागेल आम्हाला वजन हा, झाला वजन काटा असा आणतो हा. आता डायरेक्ट पोलीस स्टेशन दोघांना बी. नाही तात्या याला ना तुम्ही चमक नाही, नाही. हा मी अनुभव घेईन एकदा एकदा गेले ना हा, गेले. तरी तू आज डांगडा गेला नाही ना पण मग ते- मग मी काय केलंच नाही ना अरे केलं नाही म्हणजे ते इकडे सारख्या चक्रा मारतो तू हं? आबा हे पा अरे तिला मग जायचं तुझ्या नवऱ्याच्या घरी असं म्हणतो नाही नाही तू लई खुमखुमी आहे. नाही खूप कोणी नाही नाही खुमखुमी असेल तर मला सांग ना बर का नाही तिच्या नवऱ्याच्या घरी अरे घरी तू काय तिचा नवरा आहे का तू कोण सांग नाही, नवरा नाही मी मग नाही जा म्हणजे त्याच्या घरी असं चांगलं आहे तुला काय घे नाही ती तात्या हे हाले बळजबर केलं मी नसतं हाले नेलं, डोक्यात टाकली असती हो ना मुंडकोट दाबी असू ना अबाय मरण अबाय चोर करणार तोय चोर तोय नाही, मी नाही पहिला हा येईल होता पहिला तू येईल पहिला ना हा येईल होता तुला असा बरगाडीच्या नाही, ये बाबा. पकड त्याला. बरगाड्याचं खिचू निघून, 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 निघून. काय बाबा बस, आता आता तुझा नंबर मी काय नाही केलं तात्या. तू काय नाही केलं पण तात्या, काय नाही केलं हं? मी काही नाही बाबू. काय तात्या, मी काही नाही केलं ना. काय नाही केलं म्हणूनच हा? काय नाही केलं म्हणूनच मी करतो ना आता म्हणून मग, अहो, तात्या नका ना, असं नका करू. पुन्हा फिरकशील नाही काही हो, शक्यच नाही आता मी इकडं येणार बी नाही अरे डळ इकडून 200 फूट लांबूनच जाईल पण इकडे येणार नाही आला काय अरे तुला अजून लागत का चाललो चाललो हा चाललो हाराय मी कुठला हट! आणि तुला एक सांगतो आता तू तुझ्या नवऱ्याच्या घरीच मर इकडे इज्जत घालवायच्या का मागं लागू नको आबा मी काय गलती आहे ते आले मी बोलले आले म्हणून बोलली हो. हां आणि नसते आले तर नसते बोलले नसती बोलली म्हणजे ते आले म्हणून जेवायला मागत तू जेवायला देणार मागल ते देणार त्यापेक्षा तू तो वाटोळं तिकडंच कर चाल तुला नेऊन घालतो हा चला हां चल त्याशिवाय जमणार नाही आणि पुरा येऊ नको इकडं हां